मी भाड्याने राहत होतो. माझ्या शेजारील खोलीत एक कुटुंब आलं. त्यातली एक तरुण मुलगी मला आवडली. मी तिच्याशी मैत्री कशी वाढवली आणि घरी कोणी नसल्यावर कसे मोकळे केली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रमेश आहे आणि मी हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातून आहे. मी नियमित कथा वाचत असतो आणि मला वाटलं की माझ्याही आयुष्यात घडलेली माझी कहाणी तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी. मी मुंबईमध्ये नोकरी करतो आणि तिथेच भाड्याने राहतो. साधारण 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी माझी खोली बदलली आणि दुसऱ्या इमारतीत राहायला गेलो. ज्या मजल्यावर मी राहत होतो, तिथे 4 खोल्या होत्या, त्यापैकी एक खोली मी घेतली होती. सुरुवातीला मी तिथे कुणाशी बोलत नव्हतो कारण मी नवीन होतो आणि कोणाशी बोलायला संकोच वाटायचा. हळूहळू वेळ निघून गेला आणि एके दिवशी मी सकाळच्या पाळी संपवून कामावरून घरी आलो, तेव्हा माझ्या शेजारील खोलीत एक कुटुंब राहायला आलं आहे असं पाहिलं. मी खूप आनंदी झालो की चला, आजपर्यंत मी एकटाच राहत होतो, आता शेजारी कोणीतरी राहायला आलं आहे. त्या कुटुंबात एक काका, एक काकू आणि त्यांचा मुलगा असे तिघेही स्वच्छता करत होते. मी त्यांना नमस्ते म्हणालो आणि त्यांच्याशी थोडी ओळख करून घेतली. थोड्या वेळाने आतून एक मुलगी बाहेर आली. तिला पाहून माझ्या डोळ्यांचे डोळे तसेच राहिले. एका सेकंदासाठी मी पूर्णपणे शांत झालो आणि तिच्याकडेच पाहत राहिलो. तेव्हा तिने मला हॅलो म्हणालं. मीही तिला हॅलो म्हणालो. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि ते त्यांच्या खोलीत गेले. माझ्या खोलीत गेल्यावर मी तिला विसरूच शकलो नाही. तिचं शरीर माझ्या डोळ्यांसमोर फिरत होतं. तिचं शरीर 28-30-32 असावं. तिचं वय फारसं नव्हतं, 19 वर्षांचं होतं. माझ्या मनात एकच विचार होता की तिच्याशी मैत्री कशी करावी आणि तिला कसं भेटावं. काही दिवस कोणतीही बोलणी झाली नाही. मग हळूहळू तिचा भाऊ माझ्या खोलीत येऊ जाऊ लागला आणि आमचं थोडं फार बोलणं सुरू झालं. मग आम्ही येत जाताना नमस्ते, हाय, हॅलो करायचो. एके दिवशी तिच्या भावाने सांगितलं, माझी नोकरी गेली आहे, मला कामाची गरज आहे. मी एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होतो, म्हणून मी त्याला माझ्या कंपनीत आणलं आणि त्याला माझ्यासोबत सुपरवायझर म्हणून नेमलं. आता आम्ही सगळे चांगले मित्र झालो होतो आणि एकमेकांच्या खोलीत येणं जाणं सुरू झालं. मी त्यांच्या खोलीत जायचो तेव्हा त्याची बहीण पाहून माझं मन बावरायचं आणि मनात काहीतरी चालू व्हायचं. मी तिच्याकडे पाहायचो तेव्हा ती माझ्याकडे टप्प्याने पाहायची. मी एके दिवशी धैर्य करून तिला म्हणालो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणाली, मी अशी मुलगी नाही. त्या दिवसानंतर मी तिच्याकडे पाहिलंही नाही. पण मन कसं ऐकतं. 2-4 दिवस गेले आणि मी पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने एकदा नाही म्हणालं, मग म्हणाली, ठीक आहे, तुझा नंबर दे. आमचं फोनवर बोलणं सुरू झालं. सुरुवातीला आम्ही साधारण गोष्टी बोलायचो. जर मी तिच्याशी काही प्रेमळ किंवा खट्याळ गोष्टी बोलायचो, तर ती लाजायची आणि फोन कट करायची. पण मीही कमी नव्हतो. हळूहळू मी तिला माझ्या बोलण्यात गुंतवायला लागलो. आता ती कधीकधी माझ्या खोलीतही यायची, जेव्हा तिची आई शेजारच्यांकडे जायची. मी तिच्या घरी जायचो आणि तिची कीज घ्यायचो. असं किमान 2 महिने चाललं. एके दिवशी अचानक त्यांच्या नात्यात कोणाचं निधन झालं, म्हणून तिच्या आई वडिलांना अचानक दिल्लीला जावं लागलं. हे ऐकून मी खूप आनंदी झालो. त्या रात्री फक्त ती आणि तिचा भाऊ घरी होते. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी माझ्या कंपनीच्या सुपरवायझरला सांगून तिच्या भावाला रात्रीच्या पाळीत टाकलं. आता आमच्या मजल्यावर फक्त मी माझ्या खोलीत आणि ती तिच्या खोलीत, आम्ही दोघेच होतो. ती रात्र माझ्यासाठी खूप रंगीन असणार होती. त्या दिवशी संध्याकाळी माझी सुट्टीचा वेळ येईना, प्रतीक्षेच्या त्या क्षणांचा अंतच होईना. मला वाटत होतं की आजचा दिवस इतका मोठा कसा झाला. संध्याकाळी 6 वाजता मी कंपनीतून निघालो आणि खोलीवर आलो. मी येताच ती मला पाहून माझ्याशी लिपटून रडायला लागली कारण तिच्या बुवाजींचं निधन झालं होतं. मी तिला शांत केलं. तेव्हा 7 वाजले होते. मी तिला शांत केलं आणि आत घेऊन गेलो. मग तिने माझ्यासाठी आणि स्वतःसाठी थोडं जेवण बनवलं. आम्ही जेवण केलं आणि मग मी माझ्या खोलीत गेलो. तेव्हा ती खूप दुःखी होती, म्हणून मी विचार केला की अशा वेळी असं काही बोलणं योग्य नाही. मी बिछाण्यावर झोपलो आणि मला झोप लागली. मला कळलंच नाही कधी झोपलो, कारण सारा दिवस काम केलं होतं, म्हणून लवकर झोप लागली. रात्री 12 वाजता माझा फोन वाजला आणि माझी झोप अचानक उघडली. मी पाहिलं तर फोन दुसऱ्या कोणाचा नाही, तर शेजारच्या मुलीचा होता. मी म्हणालो, हॅलो. ती म्हणाली, मला खूप भीती वाटते. मी आजपर्यंत कधी एकटी झोपले नाही. मी तिला म्हणालो, माझ्या खोलीत ये. 2 मिनिटांनी ती माझ्या खोलीत आली आणि माझ्यासोबत बिछाण्यावर झोपली.
अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या अनोखी प्रेम कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.